लग्नापूर्वी म्हणजे लग्न झालं तो एक काळ आणि त्यानंतर काही एक 4 वर्षानंतर डायरेक्ट आईसाहेब आणि महामंडलेश्वर ही पदवी. ही स्टोरी काय कळली नाही म्हणजे अचानक कसं इकडं 2016 मध्ये मी किन्नर आखाड्याशी जोडले. 2016 मध्ये. 2016 मध्ये जेव्हा मी मेल बॉडीमध्ये होते आणि मेल सारखी राहत होते. मी टिकटॉकवर असताना मेल बॉडीमध्ये होते आणि बरं. माझे मेल ड्रेसेसवरच तुम्ही व्हिडिओ पाहाल. पण तेव्हाही माझं नाव शिवलक्ष्मी आईसाहेबच होतं. 2016 मध्ये. हो, कारण मला शिष्य होते ना ऑलरेडी तेव्हा. बरं. हो, कारण तेव्हा मला बऱ्यापैकी सगळं छान कळत होतं. हां. वयाची 20 वर्ष पुढे लोटली आणि आपण बाहेर गेलो की आपल्याला 4 लोक भेटणार, मुलं भेटणार. मग ते शिष्यत्व, गुरुत्व ह्या सगळ्या गोष्टी येतात. मी गुरु केलेले असल्यामुळे मग मला शिष्य करणं पण मला माहीत झालं होतं. सो मी शिष्य पण करायला सुरुवात केली होती. माझा सगळ्यात मोठा चेला होता राजलक्ष्मी. त्या राजलक्ष्मीने मला सगळ्यात आधी आईसाहेब म्हटलं होतं. बरं. आणि त्या राजलक्ष्मीचं बघून माझे सर्व शिष्य मला आईसाहेब म्हणायला लागले आणि त्यांचं बघून मला संपूर्ण महाराष्ट्रच आहे आईसाहेब म्हणायला लागले. मी काही स्वतःहून स्वतःला आईसाहेब नाही म्हटलं. नाही तसं तर कोणी म्हणू शकत नाही. हो, तर मग तशा पद्धतीने ते आईसाहेब झालं. 2016 मध्ये मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यामध्ये जोडले. जेव्हा मी आंतरराष्ट्रीय किन्नर आखाड्यात जोडले तेव्हा आमच्या अनंत विभूषित आचार्य महामंडलेश्वर लक्ष्मीनारायण त्रिपाठी जी आत्ता ज्या माझ्या गुरु आहेत, त्यांनी धुळे येथे एका कार्यक्रमामध्ये मला महंत घोषित केलं. बरं. हो, आणि तेव्हा मी 2016च्या डिसेंबरमध्ये म्हणजे 2017च्या जानेवारीचा पिरियड होता. फेब्रुवारीचा जेव्हा काळूबाईचा मूर्ती प्रतिष्ठापना सोहळा होता मंदिराचा, त्या दिवशी मला महंत घोषित केलं गेलं. मी तेव्हापासून महंत म्हणून काम पाहायला सुरुवात केली. म्हणजे मी त्या पद्धतीने हिंदू सनातन धर्माचा अभ्यास करणं, सगळ्या गोष्टी पाहणं. कधी जर सपोज मी तुमच्यासारख्यांसमोर जाऊन बसले आणि मला एखादा प्रश्न विचारला, मला जर तो माहीत नसेल तर माझा त्या पदावर बसण्याचा अधिकार नाही. म्हणून त्याचा अभ्यास करणं तेवढं गरजेचं होतं. सो तो 2017 पासून मी महंत होते. मी 2017 ते 2021 पर्यंत महंत होते. 2021 मध्ये मला महामंडलेश्वर घोषित केलं गेलं. बरं. ओके. आणि ते महामंडलेश्वर घोषित होण्याच्या जवळपास 7-8 महिन्यानंतर म्हणजे 2022च्या मार्च महिन्यामध्ये मी दिल्ली येथे बालाजी मंदिर आहे तिथे शिवशंकरांच्या पिंडीवर रुद्राभिषेक करून मला महामंडलेश्वर म्हणून त्यावेळी माझा रुद्राभिषेक झाला आणि त्यावेळी महामंडलेश्वर म्हणून मला लीगली घोषित करण्यात आलं. आणि त्यानंतर पहिला येणारा जो कुंभ होता तो आता 2025चा होता आणि त्या कुंभमध्ये मी सर्टिफाईड इंटरनॅशनल किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर आहे. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी पॉडकास्ट 18 मराठी या यूट्यूब चॅनलला भेट द्या.